नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMS परीक्षाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. तर बघा, NMS एक्झाम मध्ये आपल्याला 9वी पासून ते 12वी पर्यंत 1000 रुपये स्कॉलरशिप मिळते. तर आता आपण NMS एक्झाम ची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. बघा, NMS परीक्षा म्हणजे काय, तर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम. इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. 8वी नंतर 9वी पासून 12वी पर्यंत दरवर्षी 1000 प्रमाणे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची रक्कम किती बघा, पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 प्रति महिना, म्हणजे प्रति महिन्याला 1000 अशी शिष्यवृत्ती 9वी ते 12वी पर्यंत दिली जाते. तर ह्याच्यासाठी पात्रता हे आपण सर्व पाहणार आहोत. बघा, आता पहिल्यांदा आपल्याला अभ्यासक्रम पाहायचा आहे. तुम्हाला दिसत असेल अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस. मॅथ साठी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट साठी मॅथ, त्याच्यासाठी तार्किक विचार, आकृती, ओळख, क्रम, नमुना, शोध, संख्या श्रेणी इत्यादी अभ्यासक्रम विचारला जातो. अरे बाळा, आता शाट म्हणजे शालेय क्षमता चाचणीमध्ये आपल्याला काय विचारलं जाते, 7वी आणि 8वीच्या गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषयांचा अभ्यास असतो. आता समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास असतो. पुढे आपल्याला बघायचे परीक्षेची रचना, एक्झाम पॅटर्न कसा असतो. तर NMS परीक्षेत 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पहिला पेपर आहे मॅथ, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी. दुसरा पेपर आहे सॅट, स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे शैक्षणिक योग्यता चाचणी, म्हणजे शाळेच्या विषयावर जो अभ्यास असतो तो दुसरा पेपर असतो. प्रत्येक पेपरसाठी 90 प्रश्न असतात. एक प्रश्न एका गुणाला, म्हणजे असा 180 मार्काचा तुमचा पेपर असतो. जर तुम्हाला कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही SC ST मध्ये, तर तुमचा 80 ते 90% सुद्धा नंबर लागतो, 80 ते 90 मार्कावर. आणि 100च्या पुढे तुम्हाला OBC दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 100च्या पुढे मार्क्स घ्यावा लागते. सर्व प्रश्न बहुपर्यायी MCQ प्रकारचे असतात. कालावधी 90 मिनिटाचा आहे, याच्याकडे लक्षात घ्या. पुन्हा पात्रता काय काय आहे, विद्यार्थ्याकडे पात्रता कोणती असणं गरजेचं आहे. इलिजिबिलिटी नंबर 1 ला दिले तुम्हाला, विद्यार्थी इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा, त्याने 7वीत किमान 55% गुण, आणि SC ST साठी SC ST साठी 50% गुण घेणं गरजेचं आहे. आता पुढे बघा, मिळवलेले असणं गरजेचे आहे. पालकाचे वार्षिक उत्पन्न किती, 3,50,000 पेक्षा कमी असावे. म्हणजे वार्षिक उत्पन्न जे विद्यार्थी NMS ला बसणार त्यांचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी असावे. विद्यार्थी शासकीय जिल्हा परिषद, नगर परिषद आणि अनुदानित शाळेत शिकत असावा. ही आपल्याला याची पात्रता आहे विद्यार्थ्याची. NMS एक्झाम काय, आता हे लक्षात घ्या. तुम्हाला मी हा मुद्दा तर सांगितलेलाच आहे पहिल्या नंबरलाच. ओके, पुढे परीक्षेचे उद्दिष्ट काय आहे बघा, गरीब पण बुद्धिमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणे आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हे उद्दिष्ट आहे. आता तुम्ही जर NMS परीक्षेचा फॉर्म भरला असेल किंवा नसेल, तर 2025 मध्ये डिसेंबर 2025 ला 28 तारखेला ही परीक्षा होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा, आणि पूर्ण सिलेबस तुम्हाला जर ऑनलाईन शिकायचा असेल NMS परीक्षा, नवोदय परीक्षा, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.